राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आज जनसन्मान महामेळावा बारामतीत. रायगडचे हजारो कार्यकर्ते बारामतीत दाखल. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आज जनसन्मान महामेळावा बारामतीत होत असून रायगड जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते बारामतीत दाखल झाले आहेत. या मेळाव्यात राज्यातील राष्ट्रवादीच्या सर्व बालेकिल्ल्यांसह बारामतीवर कब्जा राखण्यासाठी नियोजनाबरोबरच प्रचाराची रंगीत तालीम करताना अजित पवार हे कोणावर तोफ डागणार याबाबत सर्व कार्यकर्त्यांना उत्सुकता लागली आहे. राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे प्रांत अध्यक्ष खासदार सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, नामदार आदिती तटकरे सह सर्व मंत्री राज्यभरातील प्रमुख नेते बारामतीमध्ये ठाण मांडले आहे. जिल्ह्यातील उरण, पनवेल, पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड या 6ही विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते कार्यकर्ते बारामतीमध्ये दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराच्या तयारीचे रणशिंग आज जनसन्मान महामेळाव्यात बारामतीतूनच फुंकणार असे चित्र आहे. दरम्यान अजितदादांना विधानसभा निवडणुकीआधी महायुतीतून बाहेर काढण्यासाठी युतीतील अन्य दोघांचा दबाव वाढत आहे. त्यात आज अचानक अजित पवार यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. विधान परिषदेच्या शुक्रवारच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही विजयी उमेदवारांसोबत एकत्रित फोटो विधान भवनात घेतले. मात्र दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार या फोटो फ्रेमच्या बाहेर होते. याबाबतही काय होणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. बारामती येथील मिशन हायस्कूल मैदानावर दुपारी 1 वाजता पक्षाचा हा जनसन्मान महामेळावा संपन्न होणार आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व आजीमाजी लोकप्रतिनिधी तसेच सर्व सेलचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने बारामतीमध्ये दाखल झाल्याचे समजते. महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा.